28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मध्य प्रदेशची दारू महाराष्ट्रामध्ये एंट्री मद्यासह 4 चाकी वाहन 12 लाखाचा मुद्देमाल जप्त। नागपूर 5 फेब्रुवारी रोजी बुटीबोरी वर्धा रोडवर हिंगणा येथे मध्य प्रदेश निर्मित व विक्री असलेल्या तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर खबर प्राप्त माहितीनुसार झाल्यावर वरून सदर मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली असता एक मारुती कंपनीची ब्रिझा हे संशयित वाहन पोलीस स्टेशन हिंगणा हद्दीत वर्धा बुटीबोरी रोडवरील प्रमोद धाब्यासमोर आसोला गावाजवळ तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे महाराष्ट्र दारूबंदी गुन्हे कामी सदर वाहन थांबविले असता त्यात एक इसम व विदेशी दारूंचा साठा मिळून आला। एकूण मुद्देमाल मिळून 12,26,167 यांचा मुद्देमाल जप्त केला, ज्यामध्ये विविध प्रकारचे विदेशी दारू आणि एक ब्रिझा कार आहे। आरोपीचे नाव हरिदास नागोराव घंगारे याला अटक करण्यात आले। सदरची कारवाई डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे सहायुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, गणेश पाटील विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभाग नागपूर तसेच सूरजकुमार रामोड अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर क्रमांक 1 व अतुल कोटलवार उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर क्रमांक 1 यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या पथकाचे निरीक्षक जितेंद्र पवार, बालाजी चाळणीवार, अजय खताळ तसेच जवान सर्वश्री प्रकाश मानकर, मुकेश गायधनी, आदित्य पाटील, महिला जवान शीतल इंगळे, जवानी वाहनचालक देवानंद तरुळे यांनी केली। तसेच पुढील तपास अभिजित लिझवी, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 नागपूर हे करीत आहेत। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।